तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येईल या गोष्टीची लाडक्या बहिणी वाट पाहत आहे. कारण संक्रांतीचा सण आहे 14 तारखेला. 14 तारखेला संक्रांत आहे आणि आता उद्या परवा म्हणजे 12 आणि 13 तारीख सोमवार आणि मंगळवार फक्त 2 दिवस बाकी राहिले. त्यामुळे सोशल मीडियावर सुद्धा भरपूर प्रकारे बॅनर व्हायरल होत आहे की संक्रांतीच्या आधी लाडक्या बहिणींना 3,000 मिळणार, उद्यापासून वाटप होणार. मग संक्रांतीच्या आधी जर मिळत आहे अशा प्रकारच्या जर बातम्या येत असेल तर मग वाटप कधी व्हायला पाहिजे? 12 आणि 13 तारखेला, म्हणजे उद्यापासून सोमवार आणि मंगळवार. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर सुद्धा अशा प्रकारचे बॅनर व्हायरल होत आहे की 3,000 रुपये एकत्र मिळणार, जानेवारी आणि डिसेंबर महिन्याचे 3,000 एकत्र मिळणार, अशा प्रकारचे जे बॅनर आहे ते व्हायरल होत आहे. आता हे बॅनर मी तुम्हाला दाखवत आहे वर्धा जिल्ह्यातील पालकमंत्री त्याचप्रमाणे आमदार असलेले राजेशदादा भोयर यांचं. आता मंत्री लेवलचे, आमदार लेवलचे, त्याचप्रमाणे पालकमंत्री स्वतः आपल्या फेसबुक पेजवर जर अपडेट देत असेल अशा प्रकारची, तर ती अपडेट इंटरनल असणार, म्हणजे त्यांच्या पार्टीकडून त्यांना सोर्स मिळाले असणार की अशा प्रकारे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3,000 रुपये टाकायचे आहेत. तेव्हाच ते लोक स्वतःच्या फेसबुक पेजवर अपडेट देत आहे. पण महत्वाचा विषय असा आहे की मग तुम्ही म्हणाल जी आर आला नाही, जी आर तर अजूनपर्यंत आलेला नाही, मग उद्याच वाटप होईल का? मग 3,000 रुपयेच मिळणार का? तर याबद्दल सुद्धा तुम्हाला क्लिअर करतो. जी आरचं जे काही तुमचं दर महिन्याचं कन्फ्युजन असते ते क्लिअर करतो. पहिला जी आर महत्वाचा आपल्यासाठी असतो महिला व बाल विकास विभागाचा. त्यानंतर दुसरा जी आर असतो सामाजिक न्याय विशेष विभाग व तिसरा जी आर असतो आदिवासी विकास विभाग. आता सांगा की मागच्या महिन्यात किती जी आर आले होते? मागच्या महिन्यात फक्त एकच जी आर आला होता नोव्हेंबर महिन्यामध्ये. नोव्हेंबर महिन्यामध्ये जी आर आला होता फक्त सामाजिक न्याय विशेष विभागाचा. फक्त सामाजिक न्याय विशेष विभागाचा जी आर आला होता आणि त्यामध्ये फक्त 210 कोटी रुपये मंजूर झाले. नोव्हेंबर महिन्याच्या एंडिंगला जी आर आला, वाटप झाला त्या जी आरचा डिसेंबर महिन्याच्या 31 तारखेला. क्लिअर? त्यानंतर सामाजिक न्याय विशेष विभाग आणि आदिवासी विकास विभागाचा 6 महिन्यापासून जी आर येत नाही. महिला व बाल विकास विभाग व सामाजिक न्याय विशेष विभागाचा 6 महिन्यापासून जी आर येतच नाही. मग वाटप तर लाडक्या बहिणींना दर महिन्याला होत आहे. दर महिन्याला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होत आहे. त्यामुळे जी आर जर आला नाही याचा अर्थ मग वाटपच होणार नाही, त्याची काळजी करण्याची गरज नाही. जी आर महत्वाचा आपल्यासाठी असतो की आपण जी आरची वाट पाहतो, मग आपल्याला वाटते की 4 ते 5 दिवसात वाटप होईल, पण नोव्हेंबर महिन्याच्या एंडिंगला जी आर आला आणि जी आरचा वाटप झाला 31 तारखेला. फक्त जी आरचं काम काय असते? एका विभागाकडून दुसऱ्या विभागाला पैसे, जे काही निधी दिला जातो किंवा कोणत्या विभागासाठी निधी मंजूर केला जातो, तो फक्त जी आरचं काम असते. वाटप होणे हे जी आर येण्याचं काम नसते. शासनाकडे पैसे ट्रान्सफर झाले, या विभागाकडून त्या विभागाला पैसे दिले, त्यासाठी ते विभागाकडून जी आर काढले जातात, म्हणजे इंटरनल अर्थव्यवस्थेमध्ये क्लिअरिटी ठेवण्यासाठी. मग जी आर निघालाच याचा अर्थ उद्याच वाटप झाला पाहिजे. ते त्या विभागाकडे डिपेंड असते की कोणत्या विभागाला पैसे दिले. त्या विभाग ठरवले जाते, त्या विभागाकडून ठरवले जाते की वाटप कोणत्या तारखेला द्यायचा. त्यानंतर आता बघा, जी आरचा प्रश्न तुमचा सुटला असेल. जी आर जरी आला नाही तरी पण वाटप कधी पण सुरू होऊ शकतो, कारण महिला व बाल विकास विभागाकडे जास्तीत जास्त 80% निधी या योजनेसाठी उपलब्ध असतो दर महिन्याला. फक्त सामाजिक न्याय विशेष विभागाचा जी आर कडून फक्त 10% निधी दिला जातो. त्यानंतर आता बघा, मग उद्याच वाटप होईल का आणि 3,000 रुपये मिळणार का? तर याबद्दल बघा मोठं कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे. आपण या गोष्टीला विरोध सुद्धा करू शकत नाही. मी फक्त आपल्या चॅनेलच्या माध्यमातून एवढंच सांगेन की 3,000 रुपये येण्याचे चान्सेस उद्यापासून आणि उद्यापासून वाटप सुरू होण्याचे फक्त मी स्वतःच्या मताने 50% सांगत आहे. 50% सांगत आहे, कारण आचारसंहिता सुरू आहे. आचारसंहिता सुरू असल्यामुळे कोणत्याच योजनेचे पैसे वाटप शासनाला करता येत नाही. पण जेव्हा बीजेपी पार्टीचे रुलिंग आमदार, खासदार हे स्वतः त्यांच्या पार्टीकडून अपडेट देत आहे, पार्टीकडून जेव्हा त्यांच्या फेसबुक पेजवर जे आहे ते अपलोड करताय, अशा प्रकारचे बॅनर ते लोक अपलोड करताय, तर दुसऱ्या कोणत्या व्यक्तीने किंवा न्यूजपेपरमध्ये बातमी आली असते तर त्यावर आपण विश्वास ठेवत नाही, किंवा दुसऱ्या कोणत्या व्यक्तीने अपडेट दिले तर त्यावर आपण विश्वास ठेवत नाही. पण जेव्हा पालकमंत्री, आमदार, खासदार लेवलचे व्यक्ती आपल्या फेसबुक पेजवर जेव्हा अपडेट देत आहे, तर आपण 50% त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला पाहिजे. 50% तरी गोष्टीवर विश्वास ठेवायला पाहिजे की 3,000 रुपये यायला पाहिजे. ते जर म्हणत असतील तर उद्यापासून वाटप करणार, किंवा संक्रांतीच्या आधी म्हणजे काय, तर सोमवार आणि मंगळवार 12 आणि 13 तारीख. तर बघा, आता 50% चान्सेस आहे की उद्यापासून 3,000 रुपये खात्यामध्ये आले पाहिजे. 50% चान्सेस आहे. मी तुम्हाला म्हणत नाही की उद्या येईलच, उद्या दिवसभरात वाटप सुरू होईलच, कारण 31 तारखेला सुद्धा अचानकच वाटप सुरू झाला होता. नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपये अचानकच आले होते, कोणत्याच प्रकारची अपडेट आलेली नव्हती.
किंवा महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी सुद्धा पहिल्या दिवशी अपडेट दिली नव्हती, तरी पण 31 तारखेला अचानकच वाटप सुरू झाला. त्यामुळे आपण एक प्रकारची आशा ठेवू शकतो की उद्यापासून कदाचित वाटप सुरू होणार आणि लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार. कमीत कमी नाही 3,000 रुपये तरी 1,500 रुपये तरी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये शासनाने उद्यापासून जमा केले पाहिजे. जो डिसेंबर महिन्याचा पेंडिंग हप्ता आहे कमीत कमी तो शासनाने लाडक्या बहिणींना जमा करायला पाहिजे. डिसेंबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता नंतर दिला तरी चालेल. पण बघा आता उद्या जर वाटप सुरू झाला नाही तर मग 16 तारखेनंतरच वाटप होणार आणि नंतर मग 3,000 रुपये मिळण्याची सुद्धा गॅरंटी नाही. पण बघा आता क्लिअर सांगितलं तुम्हाला, फक्त 50% चान्सेस आहे. फक्त 50% चान्सेस आहे. मी तुम्हाला असं म्हणत नाही की उद्याच वाटप सुरू होईल आणि उद्याच 3,000 रुपये येईल. पण 50% चान्सेस आहे की उद्यापासून वाटप सुरू व्हायला पाहिजे आणि लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये कमीत कमी 3,000 नाहीतर कमीत कमी 1,500 रुपये तरी जमा व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे ज्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्या बहिणींसाठी शासनाने काहीतरी अपडेट द्यायला पाहिजे. जो काही महत्वाचा पॉईंट होता, GR आला नाही मग वाटपच होणार नाही का, तो सुद्धा पॉईंट तुमच्यासमोर या ठिकाणी क्लिअर झाला असेल. पण याबद्दल आणखी तुमचं काय मत आहे? जे काही बॅनर व्हायरल होत आहे किंवा GR आला नाही, उद्याची तारीख आहे, संक्रांत आहे, याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.